नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आजूबाजूला प्रचंड मोठा जल्लोष चालू आहे. अनेक जण आजूबाजूचे सगळे जिंकलेत नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा कुठलेही असतील. प्रचंड मोठा जल्लोष चाललाय. पण आज एक असा पक्ष ज्याला आजही त्याला नाराज व्हावं लागतंय. आजही त्याला खूप धडपड केली, खूप काही केलं, तरीही काही हाताला लागत नाही. मग नशीब आपलं वाईट म्हणायचं की काय, काही समजत नाहीये. मी बोलतोय राज ठाकरेंविषयी. राज ठाकरेंचा मनसे नावाचा पक्ष. बरं, आता हे दोघे भाऊ एकत्र आले, तरी दोघे भाऊ एकत्र येऊनही एकाची ताकद थोडीफार आहे, नाही असं नाहीये. उद्धव ठाकरेंची ताकद बऱ्यापैकी थोडीफार आहे, पण राज ठाकरेंची ताकद काहीच नाहीये. असं वाटलं होतं की राज ठाकरे उसळी घेतील, मोठे होतील. पण राज ठाकरे जैसे थे आहे तिथंच आणि तिथंच आहेत. काय चुकलं? काय नक्की झालं? कशामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत? मी मागे देखील आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेला व्हिडिओ बनवला होता आणि मी त्याच्यामध्ये अनेक त्रुट्या या पक्षाच्या, या संघटनेच्या सांगितल्या होत्या. त्या गोष्टी मी पुन्हा एकदा सांगतो. म्हणून मी माझ्या थंबनेलला एक गोष्ट सांगितली किंवा टाकले की तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. राज ठाकरेंजवळ सगळं आहे. सगळ्या काही गोष्टी आहेत. पण त्यांना ते कशा इम्प्लिमेंट करायच्या, त्यांना ते काय नक्की करायचं, कोणासोबत जायचं, कोणासोबत बसायचं, कोणासोबत साथ द्यायची, काय राजकारण करायचं, या गोष्टी समजत नाहीत का, असा एक सामान्य प्रश्न प्रत्येक सामान्य माणसाला पडतोय. की एवढा तडफदार नेता आहे, एवढी मीडिया, एवढी ऐकणारी लोक, एवढे चाहते, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, एवढी वर्ष झाले, एवढं मोठं नाव आहे, इतकं चांगलं भाषण शैली आहे, तरीही त्यांना कोणतीच निवडणूक जिंकता येत नाही. याच्यासारखं दुर्दैव नाहीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम सारख्या पक्षानं 21 जागा काहीतरी मिळवलेत. 21 जागा एमआयएम सारख्या पक्षानं. वंचित बहुजन आघाडी सारखा पक्ष, संघटना जागा मिळवते, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जो संपूर्ण महाराष्ट्रभर एकेकाळी असणारा पक्ष किंवा संघटना, भले त्याने विजय मिळू न मिळो, ती संघटना आज अगदी रस्सातळाला जायला लागले, संपत चालले. यांना समजतच नाही आपण काय करतोय. अनेक कारणं सांगणारे, कान उघडे ठेवून ऐका, व्यवस्थित ऐका. जोपर्यंत आपल्या चुका आपल्याला कळत नाहीत तोपर्यंत आपला विजय कधी होणार नाही. पहिली गोष्ट मी व्यवस्थित सांगतो, जे काही महाराष्ट्र सैनिक म्हणून तुम्ही स्वतःला म्हणवता, तुम्ही एक गोष्ट जरा एक लक्षात ठेवा, एक जरा ध्यानात घ्या. तुमचं कसं आहे, तुमच्या विरोधात जरा काही कुणी काय बोललं ना, किंवा तुमच्या जखमेवरती, मुद्द्यावरती बोट ठेवून काय बोललं की तुम्ही त्याची पार आकाशीच करून टाकताय. त्याला काय ठेवतच नाही, त्याचं ऐकून तर घेतच नाही. तुमचं कसं आहे, अगदी उसळतं रक्त आहे, अगदी डायरेक्ट तोडफोड या सगळ्या गोष्टींवरती. तुम्ही साधा लॉजिकली अभ्यास कधी करत नाही. राजकारण नक्की काय आहे, काय केलं पाहिजे, संयमानं कसं केलं पाहिजे, संयमानं कसं राहिलं पाहिजे, संयमानं काय राजकारणाची खेळी केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकणं फार महत्त्वाचं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनासारख्या एका पक्षाकडे सगळ्यात जास्त तरुण पोरं आहेत, जी शाळा कॉलेजमधून बाहेर पडतात, ज्यांना राजसाहेब जी त्यांचा एक आयडॉल असतो. ही सगळ्यात जास्त मतदान आणि किंवा ही सगळी पोरं सगळ्यात जास्त आहेत, जी सोशल मीडियावरती फार ऍक्टिव्ह आहेत. म्हणून त्यांच्यातले अनेक नेते सगळे सोशल मीडिया स्टार आहेत. त्यांना असं वाटतं सोशल मीडिया, आमदार, खासदार हे सगळे असेच आहेत. त्यांना वाटतं सोशल मीडियावरती काय पोस्ट केली, काय केलं की आपण लगेच व्हायरल होऊन आपल्याला मतदान होणार. त्यामुळे ही सगळी पोरं सोशल मीडियावरची, त्यांना मतदान करायच्या वेळेला किती जातात ही शंका सगळ्यात पहिली आहे. त्याच्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुधारली पाहिजे. कारण या पक्षाची पदं जी आहेत ना, खालच्या लेवलची, ते म्हणजे तुमच्या वॉर्डची सगळी पदं झाली, तुमची शाखेची पदं झाली, विभागाची पदं झाली, ही सगळी तरुण पोरं आहेत ज्यांच्याजवळ. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, सध्याचं राजकारण पैसा, दुसरी गोष्ट तुम्हाला समाजात असणारी प्रतिष्ठा, तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं वय. अनेक जण आता तरुण तरुण निवडून येत असतील, पण त्यांच्या मागे असणारे लोक वयोवृद्ध आहेत, जी अनुभवी आहेत. या सगळ्या गोष्टींची कमतरता इथं आहे. पहिली गोष्ट ही झाली, हे समजून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे या पक्षामध्ये नसलेले चेहरे किंवा आहेत जे नेते, त्यांचा प्रभाव किती आहे. मी 10 वेळा सांगितलं किती प्रभाव आहे त्यांचा. 2009ला तुम्ही लाटेमध्ये जिंकून आला असाल, जिंकून आलेल्यातले अर्धे निघून गेले, पण आता जे शिल्लक आहेत त्यांचा प्रभाव काय. राज ठाकरेंच्या घराच्या बाजूला ते एखादा उमेदवार निवडून आणू शकत नाहीत. याच्यासारखं दुर्दैव नाहीये. स्वतःचा मुलगा येत नाही घराच्या बाहेर. मग बाकीच्या महाराष्ट्राचे तर विशेष सोडा, कुठं गडचिरोलीचा विचार करता, कुठं कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, कुठे जालना, बिलना, कुठचा विचार करताय तुम्ही. आपल्या घराच्या बाहेरचं आपल्याला होत नाहीये. त्याच्यामुळे संघटना फार कमकुवत आहेत. का? कारण राज ठाकरेंकडे ना कुठली विश्व हिंदू परिषद सारखी संघटना आहे, ना कुठला RSS आहे, ना कुठले शिवप्रतिष्ठान सारखी संघटना आहे, कुठलं बजरंग दल नाहीये. असल्या कुठल्या हिंदुत्ववादी संघटना नाहीयेत. का? कारण राज ठाकरे कधी एका मार्गाने चाललेच नाही. त्यांनी आत्ता मागे झेंडा वेंडा बदलला, सगळं हिंदुत्वाच्या मार्गावरती आले. हनुमान चालीसा काय लावून त्या मशिदीवरचे भोंगे बेंगे सगळी लोक, सगळे हिंदू सगळे त्यांच्या मागे आले. अचानक काय आलं, परत पुन्हा युटर्न, परत सगळ्या गोष्टी इकडून तिकडून इकडे. लोकांना विश्वास राहिला नाही नेतृत्वावरती. हे मी सरळ सांगतो, नेतृत्वावरती लोकांना विश्वास राहिलेला नाहीये. त्यांना नक्की कुठं जायचं, काय करायचं त्यांना समजतच नाहीये. भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष त्यांना सोबत घेत नाहीये, कारण त्यांनी परप्रांतीयांवर मारहाण या सगळ्या गोष्टींमध्ये ते त्यांना जवळ करत नाहीये. बरं, जवळ केलं असतं, पण पक्षाची ताकद नसल्यामुळे त्यांना माहिती आहे मनसे नावाचा पक्ष काही करू शकत नाही आपले. आणि ते आता हे त्यांनी या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला, या सगळ्या गोष्टींना त्यांनी गृहीत धरलं. त्यांना माहिती होतं ठाकरे बंधू एकत्र जरी आले ना तर काही होऊ शकत नाही, आणि तेच झालं, तसंच झालं. राहिले प्रश्न, तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तुम्हाला सांगणारा माणूस कोण होता ना, त्याला खरोखर समोर आणून उभा करा. हे जे भावनिक वातावरण चालतं ना, दोघे भाऊ एकत्र आले पाहिजे, एकत्र, याला थारा नाही राजकारणामध्ये. भावनिकतेला थाराच नाही या राजकारणात.
काही असं समजू नका, काही असं होत नाही. भावनिक म्हणजे लोक भावनिक होतात. होण्याचा वेळ होता, तो गेला निघून. 1-2 निवडणुका, 1-2 इलेक्शन लोक भावनिक होतात, नंतर काही होत नाही. ही निवडणूक भावनिकतेची नव्हती. वातावरण बऱ्यापैकी मराठी माणसाचं भावनिकतेचं झालं होतं, पण लोक अतिशहाणी आहेत, लोक शहाणी आहेत. ते या सगळ्या गोष्टींना भुलणारी नाही आहेत, हे मला माहिती होतं. ते चित्र दिसत होतं मुंबईमध्ये. कुठल्या बेसिसवरती राज ठाकरेंनी निर्णय घेतला उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा? त्यांना असं वाटलं की आता ताकद वाढली, आता सगळं काही बदलतंय. नाही असं होणार आहे. उद्धव ठाकरेंना मिळालेली मतं, त्यांना मिळालेल्या जागा ह्या सगळ्या डाव्या विचारसरणीच्या मुसलमान या सगळ्या लोकांच्या आहेत. मराठी माणूस जरी असला त्यांच्यासोबतचा, तरी तो काँग्रेसला मानणारा डाव्या विचारसरणीचा. मी तुम्हाला कालही म्हटलं, राज ठाकरेंची छबी इतकी खराब झाली आहे महाराष्ट्रामध्ये, याच्यासारखं दुर्दैव नाहीये. म्हणजे बाळासाहेबांचा आवाज ज्या माणसाकडे होता, बाळासाहेबांची शैली ज्या माणसाकडे होती, त्या माणसानं असे काही निर्णय घेतले की सगळ्या गोंधळामध्ये जनतेला टाकून दिलं, की स्पष्टच होईना लोकांना की राज ठाकरे नक्की कुणाचे, नक्की कुठल्या भूमिकेचे. साधा उदाहरण घ्या, 2014ला तुम्ही म्हणला मोदींना जिंकवा, 2017 की 18ला काय आला की तुम्ही मोदींना पार गायब करायच्या भाषा करावं लागला. परत तुम्ही त्यांच्या मंचावर चढला, परत त्यांना बिनचर पाठिंबा देताय, परत तुम्हाला कोणी घेतलं नाही, परत भावासोबत जाताय. बरं, भावासोबत जाताय ते जाताय कुठल्या विचाराने, कुठल्या विचारधारेने जाताय? ज्या भावाला तुम्ही 17 वर्ष शिव्या घालत होतात, ज्याच्यामुळे तुम्ही बाहेर पडलात पक्षातून, त्याच माणसाकडे तुम्ही पुन्हा जाताय. या सगळ्या गोष्टींचा विचार एकदा राज ठाकरेंनी केला का? करावा लागेल. कारण तुमच्या जवळ असणारी पक्षातली माणसं ही तुमच्या उपयोगाची किती, हे महत्वाचं आहे. महाराजांजवळ असणारी सगळे मावळे हे सगळे त्यांच्या उपयोगाचे होते, म्हणून त्यांना एवढ्याशा मुठभर मावळ्यांच्या जीवावरती अख्खं स्वराज्य उभं करता आलं. तुमच्याजवळ पडले तेवढे सोशल मीडिया किंग. आता काय बोललो की अरे व्हिडिओ तर बघ, मी साला कधी व्हिडिओ टाकल्या खाली कमेंट येतात, अरे बघ तर साल्या पुढे काय बोलतोय, काय सांगितलं जातंय, काय स्पष्टीकरण मिळतंय एखाद्या विषयावरती. त्यामुळे एवढा उतावीळपणा, एवढा फालतूपणा त्या सगळ्या लोकांमध्ये, एवढे म्हणजे काय त्यांना, मला तर कधी समजतच नाही बाबा, काय तुम्ही करताय? एवढा कसं गरम रक्त म्हणजे कसलं गरम रक्त? काय उकळतंय का काय तुमच्या अंगातून एवढं गरम रक्त? या गोष्टीला राजकारणात थारा नाहीये, शक्यच नाही या सगळ्या गोष्टी होणं. आणि मुळात म्हणजे राज ठाकरेंनी कुठे ना कुठेतरी एखाद्या पक्षासोबत जाणं फार महत्वाचं आहे. हे आत्ता नाही, त्यांनी पूर्वीच करायला पाहिजे होतं. 2014ला बाळासाहेबांनंतर त्यांना उत्तम संधी होती काहीतरी करण्याची, काही कुणासोबत तरी अलायन्स करण्याची, किंवा भारतीय जनता पार्टीला भले काय होणं चिटकून राहण्याची ती एक खरी संधी होती त्यांना, ती त्यांनी गमावली. तेही त्यांनी केलं नाही. बरं, आता बिनशर्त पाठिंबा दिला म्हटलं, आमदारकीच्या इलेक्शनला तेही नाही काही झालं, जमलं पुढे. आता महानगरपालिकेच्या तर काय भावासोबतच गेले, त्यामुळे तो विषयच गेला सगळा निघून. कुठेतरी एकनाथ शिंदेंना जरी हाताशी धरण्याचं काम जरी राज ठाकरेंनी केलं असतं, किंवा मी अनेकदा सांगितलंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एकनाथ शिंदेंनी बाहेर काढलेली सेना ही जर मर्ज केली, ही जर एकमेकांमध्ये मिसळली, तर लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीला या राज्यामध्ये ताकद किंवा टक्कर देण्याचं काम ही दोन लोक करू शकतात. राज ठाकरेंकडे बोलण्याची कला आहे, एकनाथ शिंदेकडे संघटना आहेत, आणि कसं निवडून आणावी याची उत्तम त्यांच्याकडे कला आहे. ते चाणक्य राजकारणातले, कारण तो तळागाळातून आलेला नेता आहे. राज ठाकरे हे वरतीच तिथंच होते, ते साहेबच राहिले. ही माणसं खालून वर गेलेली, त्यांना राजकारण माहिती आहे. त्या सगळ्या गोष्टी, हे निर्णय घ्यावे लागणार होते, ते घ्यायचे होते, तेव्हा विजय खरा पक्का होणार होता. कारण आत्ताच्या सगळ्या निवडणुकीच्या सगळ्या याच्यामध्ये संपलाय तो मनसे पक्ष. कारण MIM सारखा पक्ष जागा निवडून आणतो. साध्या एखाद्या छोट्या मोठ्या संघटनामध्ये, विरारमध्ये ते काय बहुजन विकास आपल्या त्या हितेंद्र ठाकूरांची, ते तिथं जागा निवडून आणतात. मनसेचा विजय होत नाही, काय उपयोग आपला? काय संघटना आहेत आपल्याकडे? एक तर राज ठाकरेंनी सरळ व्यवस्थित ठरवावं कुठल्या मार्गाला जायचंय. आज फायनल करा, आत्ता फायनल करा की मला उद्धव ठाकरे सोबत राहायचं नाहीये की राहायचंय. तुम्ही राहिलात तर तुम्ही संपाल, एवढं फक्त लक्षात ठेवा. कारण उद्धव ठाकरेंची किमिया जादू काय आहे ती ताकद संपली. त्यांना मिळालेल्या 61 जागा आहेत, त्यांचा व्यवस्थित अभ्यास कराल तर ह्या भावनिकतेच्या जागा आहेत, ज्या मुंबई मराठी माणसाने एक बाबा शेवट म्हणून ते मत दाबलेलं आहे. त्यातले बरेच जण नाही, तिकडे त्यांनी पाठच फिरवली. पण मनसे सारख्या पक्षाला सतत हार, आणि किती हार, म्हणजे दोन्ही ठाकरेंना हारच आहे. मुंबईच्या बाहेर काय यांचा आहेच नाही, सुपडा साफ झालाय सगळा, काही राहिलं नाहीये. खरी शिवसेना एकनाथ शिंदेची आहे, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आजही ती जिवंत आहे, म्हणून एवढ्या जागा त्यांच्या बाहेर आल्या. 2 नंबरचा पक्ष सध्याच्या निवडणुकीमध्ये आहे एकनाथ शिंदेचा. राज ठाकरेंनी याचा विचार करायला पाहिजे होता की नक्की ताकद कुठली, कशी. शिंदेसोबत जायचंय, मग आता परत भावासोबत बाहेर पडून शिंदेसोबत जायचंय. या सगळ्या गोष्टी सध्या तरी संभ्रमात पाडणार आहेत, आणि राज ठाकरेंचं अस्तित्व कुठे ना कुठेतरी फार कमकुवत करणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. कारण राज ठाकरे आता फसलेत, पूर्णपणे चिखलामध्ये रुतलेत, अडकलेत. आता इथून परत बाहेर यायचं किंवा इथंच राहायचं, अजून रुतण्याची तयारी ठेवावी लागेल. आणि बाहेर जर यायचं झाले, ठीक आहे, थोडासा चिखल लागला असेल, अंगावरून धुवून टाकू पाण्याने, पण कुठेतरी बाहेर आल्यानंतर एखादा मार्ग शोधता येईल, असं मला वैयक्तिक वाटतं. पण राज ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांना, लोकांना माझा एक महत्त्वाचा संदेश आहे. तो संदेश म्हणजे थोडंसं गरम रक्त शांत करा, राजकीयदृष्ट्या व्यवस्थित अभ्यास करा. जी काही आजूबाजूला जी काही बिनकामाची लोक आहेत, ज्यांची गरज नाही पक्षाला, म्हणजे एक साधा, मला कधी माझं डोकंच चालत नाही की जो पक्ष 20 वर्ष जिंकतच नाही, तरी तीच लोक सोबत, अरे काय चाटायचे ती लोक, त्यांच्यामुळे विजयच करता येत नाही, विजयच मिळवता येत नाही. संघटनेमध्ये अशी धारदार लोक पाहिजेत, जे आता निवडणुकीला आले तर त्यांची ताकद आपल्याला दिसली पाहिजे. आणि इथं ताकदच दिसत नाही, यांनाच ताकद मारायची मागून गोष्ट येते.
किंवा यांनाच ताकद लावावी लागते, तेव्हाही पुढे जाणार, तेव्हाही पुढे ढकलणार. राज ठाकरे सोडले तर महाराष्ट्रामध्ये असा त्यांच्या पक्षामध्ये कुठला नेता आहे काही कधी सभा घेऊ शकतो? बरं, राज ठाकरे जरी सभा घेतात जाऊन, तर त्याचं इम्प्लिमेंट काय, त्याला मिळतंय काय, प्रतिसाद काय मिळतोय मतांमधून? तो भाषणाचा सोडून द्या, तो कोणीही घेणार. राज ठाकरे कुठे गेले तरी त्यांचं भाषण ऐकायला लोक जाणार, एक करमणूक म्हणून. म्हणजे करमणुकीसाठी राज ठाकरेंनी पक्ष काढलाय का? हा साधा प्रश्न विचारा जरा स्वतःला. मग काय करावं लागेल याच्यासाठी? राज ठाकरेंना जर इथून पुढे निवडणुकीमध्ये या राज्याच्या जर कुठेतरी थोडंफार आपली ताकद ठेवायची असेल, हिंदुत्वाच्या मार्गावर यावं लागेल. भले ते भारतीय जनता पार्टी कोणासोबत जाऊ नका, पण स्वतः हिंदुत्वाची ताकद हातात घ्या. बघा, या संघटना तुम्हाला आपोआप जोडल्या जातील. काय करायचंय, कसं करायचं एकदा बघा. या संघटना हातात घ्या. महाराष्ट्रामध्ये कितीतरी हिंदूंचे असे विषय असे आव असून उभे आहेत, हाताला घ्या त्यांना. थोडासा काळ वाईट आहे, पण स्वतः रस्त्यावर उतरलात तर निश्चित येणारा काळ हा बाळासाहेबांचा आहे आणि त्या बाळासाहेबांच्या विचारांचा आहे, जो तुम्ही पुढे चालवाल. की मी अनेकदा हेच सांगतोय, मला हेच सांगायचंय, हे मला दाखवायचंय. माझ्या अनेक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो काढून. मी काय म्हटलोय की राज ठाकरेजी, तुम्ही हिंदुत्वाच्या वाटेवर या. ही खरी काळाची गरज आहे. तुम्ही बघा, आपोआप मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्हाला जायचं उद्धव ठाकरेंसोबत, ठीक आहे. म्हणून म्हटलं, तुझा हे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. रस्ता आहे तुमच्याजवळ सगळं आहे, पण तुम्ही चुकलात ती जागा.